MPBTच्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. माय नेम इज अक्षय लोंढे अँड दिस इज युअर चॅनल AHL लेक्चर्स. आजपासून आपण 12th फिजिक्सची सुरुवात करत आहोत. ठीक आहे, आज पहिल्या चॅप्टरची आपण सुरुवात करत आहोत. पहिला चॅप्टर आहे रोटेशनल डायनामिक्स. ठीक आहे, पण चॅप्टरची सुरुवात करण्यापूर्वी मला सर्व विद्यार्थ्यांना हे सांगायचं आहे की 12th सिलेबस जो आहे फिजिक्सचा तो खूप जादा आहे. येत्या लक्षात चॅप्टर जवळजवळ 16 चॅप्टर्स आहेत आणि या चॅप्टरचा तुम्हाला रेग्युलर स्टडी करावा लागेल. जर रेग्युलर स्टडी केला तरच तुम्हाला फिजिक्स इझी जाईल, मार्क्स चांगले पडू शकतात. येत्या लक्षात, कारण की कन्सेप्ट खूप जादा आहेत, कन्सेप्ट खूप मोठे मोठे आहेत. ठीक आहे, पण तुम्ही जर व्यवस्थित स्टडी केला पहिल्यापासून तर तुम्हाला नक्कीच फिजिक्स सोपा जाऊ शकतो. ठीक आहे, तर पहिल्या चॅप्टरचं हेडिंग टाका रोटेशनल डायनामिक्स. मग आपण बघूयात की याच्यामध्ये नक्की काय सांगितलं आहे. तर आज आपल्याला पहिल्यांदा डायनामिक्स या शब्दाचा पहिल्यांदा अर्थ समजून घेऊयात की हा वर्ड नक्की कुठून आला. ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे की फिजिक्सच्या बऱ्याच ब्रँचेस आहेत. फिजिक्सच्या बऱ्याच ब्रँचेस आहेत, बरोबर. थर्मल आहे, इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, अशा फिजिक्सच्या नंबर ऑफ ब्रँचेस आहेत. तर त्यापैकी एक ब्रँच आहे मेकॅनिक्स, बरोबर आहे. फिजिक्समध्ये एक महत्वाची ब्रँच आहे, ती कोणती आहे तर मेकॅनिक्स. ठीक आहे, आणि या मेकॅनिक्स या ब्रँच मध्येच डायनामिक्स या शब्दाचा काय होतं तर बर्थ होतं. ठीक आहे, तर मेकॅनिक्स म्हणजे नक्की काय. मेकॅनिक्स म्हणजे स्टडी ऑफ, इथं लिहितो मी, स्टडी ऑफ ए बॉडी ऑन विच फोर्सेस आर ऍक्टिव्ह. आणि दुसरं महत्वाचं आहे द मोशन ऑफ बॉडी, मोशन ऑफ बॉडी. याचा आपण काय करतो मेकॅनिक्स मध्ये स्टडी करतो. कशाचं स्टडी करतो, द फोर्सेस ऍक्टिंग ऑन बॉडी. एखाद्या बॉडीवरती जर फोर्सेस अप्लाय होत असतील तर त्या फोर्सेसचा स्टडी करायचं. त्या फोर्समुळे काय होणार, ती बॉडी मोशन मध्ये येणार, तर त्या मोशनचा सुद्धा आपण काय करतो स्टडी करतो. हे सगळं कशामध्ये येणार तर मेकॅनिक्स मध्ये येते लक्षात. तर मेकॅनिक्स या शब्दाचा अर्थ अगदी सोप्या भाषेत लक्षात ठेवा की आपण फोर्सेसचा स्टडी करणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट तर मोशनचा स्टडी करणार आहे. येते लक्षात. तर हे दोन महत्वाचे पॉईंट इथं तुम्ही लक्षात ठेवा. आता मेकॅनिक्स या ब्रँच परत दोन ब्रँचेस मध्ये सब डिव्हिजन होतं, म्हणजे डिवाइड होतं, बरोबर. मेकॅनिक्स ही ब्रँच परत सब डिवाइड होते दोन ब्रँचेस मध्ये. कोणत्या दोन ब्रँचेस आहेत तर पहिली ब्रँच आहे कायनेटिक आणि पहिली ब्रँच आहे स्टॅटिक आणि दुसरी ब्रँच आहे कायनेटिक. अशा दोन ब्रँचेस पडतात. मेकॅनिक्सच्या दोन ब्रँचेस आहेत लक्षात ठेवा, एक आहे स्टॅटिक आणि दुसरी आहे कायनेटिक. आता स्टॅटिक म्हणजे काय, व्हेन द बॉडी इज ॲट रेस्ट. ज्या वेळेला बॉडी रेस्ट कंडिशन मध्ये असते, स्टेशनरी असते, त्यावेळेस आपण त्या बॉडीवरती आपला होणारे जे फोर्सेस आहेत त्या फोर्सेसचा आपण स्टडी करतो. कशामध्ये तर स्टॅटिक मध्ये. याचा लक्षात, बॉडी इज ॲट रेस्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज हा सरफेस आहे, या सरफेस वरती काय केलं, एक ब्लॉक ठेवला आणि हा ब्लॉक कसा आहे तर रेस्ट कंडिशन मध्ये आहे. तर हा जो ब्लॉक आहे, हा ब्लॉक या सरफेस वरती किती फोर्स अप्लाय करतो तर या ठिकाणी हा ब्लॉक जो आहे तो त्याच्या वजना इतका म्हणजे त्याच्या वेट इतकाच काय करणार आहे फोर्स अप्लाय करणार आहे. W इज इक्वल टू mg, बरोबर. W इज इक्वल टू mg. वेट ऑलवेज ऍक्ट इन अ डाऊनवर्ड डायरेक्शन. आपल्याला माहिती, वेट नेहमी डाऊनवर्ड डायरेक्शनलाच अप्लाय होतो. त्यामुळे जो फोर्स अप्लाय होणार आहे तो फोर्स या सरफेस वरती अप्लाय होणार आहे. तो किती असणार आहे तर त्याच्या वेट इतका, या बॉडीच्या वेट इतकाच तो फोर्स असणार, बरोबर आहे. मग या ठिकाणी ही बॉडी कशी आहे तर रेस्ट कंडिशन मध्ये, म्हणजेच याला आपण म्हणणार स्टॅटिक कंडिशन, याला आपण म्हणतो स्टॅटिक कंडिशन. आणि इथं आहे कायनेटिक. कायनेटिक म्हणजे काय, when the body is in motion. बॉडी ज्या वेळेला मोशन मध्ये असते त्यावेळेला त्या मोशनचा आपण काय करतो तर स्टडी करतो, बरोबर. त्या ठिकाणी कोणते कोणते फोर्सेस अप्लाय होतात याचा पण आपण तिथं स्टडी करतो. सगळं कायनेटिक्स मध्ये, बरोबर आहे. बॉडी इज इन मोशन, बॉडी इज इन मोशन. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल एका रोडवरून एक व्हेकल सपोज काय ट्रॅव्हल करत. ठीक आहे, सपोज दिस कार इज इन मोशन. कार जी आहे ती कार मोशन मध्ये आहे, तर ही कायनेटिकची कंडिशन झाली. मग या ठिकाणी
या कारची वेलॉसिटी किती आहे, याचं ऍक्सलरेशन किती आहे, बरोबर आहे, यानं केलेले डिस्प्लेसमेंट किती, या सर्व गोष्टीचा आपण काय करतो या कायनेटिक मध्ये काय करतो स्टडी करतो. लक्षात ठेवा कायनेटिक म्हणजे बॉडी मोशन मध्ये असणार आणि स्टॅटिक म्हणजे बॉडी कशी आहे तर रेस्ट कंडिशन मध्ये असते. स्टॅटिक म्हणजे बॉडी कशी आहे तर रेस्ट कंडिशन मध्ये. या कायनेटिक या ब्रँचचे परत काय होतं तर दोन ब्रँचेस मध्ये डिव्हिजन होतं, बरोबर आहे. तर याच्या खाली स्पेस नाही आहे, मी इकडच्या बाजूला लिहितो बघा. कायनेटिक परत दोन ब्रँचेस पडतात. पहिली ब्रँच आहे कायनेमॅटिक. पहिली ब्रँच कोणती आहे कायनेमॅटिक आणि दुसरी ब्रँच आहे डायनामिक. ठीक आहे, कायनेटिकच्या दोन ब्रँचेस लक्षात ठेवा, कायनेमॅटिक आणि दुसरी आहे डायनामिक. आता कायनेमॅटिक म्हणजे नक्की काय, कायनेटिक म्हणजे मी तुम्हाला सांगितले की बॉडी कशी आहे तर मोशन मध्ये, बॉडी मोशन. याचा अर्थ कायनेमॅटिक आणि डायनामिक्स या ब्रँचेस मध्ये सुद्धा बॉडी कशी असणार आहे तर मोशन मध्ये असणारच, बरोबर आहे. मग कायनेमॅटिक म्हणजे काय तर बॉडी इज इन मोशन विदाउट कन्सिडरिंग फोर्सेस ऍक्टिंग ऑन इट. म्हणजे सपोज एक ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्ट वरती मी फोर्स अप्लाय केला तर फोर्स अप्लाय केल्यानंतर तो ऑब्जेक्ट काय होईल पुढे जाईल, बरोबर. या ठिकाणी तो जो फोर्स आहे तो फोर्स आपण कन्सिडर नाही करणार, त्याचा स्टडी नाही करायचा आपण. तर या ठिकाणी तो जो ऑब्जेक्ट पुढे जाणार आहे त्याच्या मोशनचा आपल्याला काय करायचं फक्त स्टडी करायचं. ठीक आहे, मग कायनेमॅटिक म्हणजेच काय the study of motion of body without considering force on it. इथे लक्षात, कायनेमॅटिक म्हणजे काय की बॉडीवरती फोर्स अप्लाय होणार आहे, बॉडी मोशन मध्ये पण येणार आहे, पण त्या फोर्सचा आपल्याला काय करायचं नाही तर स्टडी करायचं नाही, तर मोशनचा फक्त स्टडी करायचं आहे. मग न्यूटन्स कायनेमॅटिक इक्वेशन तुम्हाला 10th मध्ये करायचे झालेले असतील, नसतील झालेले तर लक्षात ठेवा. न्यूटन्स कायनेमॅटिक इक्वेशन कोणते कोणते आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त मोशनचा स्टडी करायचा आहे. न्यूटन्स कायनेमॅटिक इक्वेशन्स कोणते कोणते बघा. v इज इक्वल टू यू प्लस ए टी, या गोष्टी तुम्हाला माहिती असतील कारण की तुम्हाला सायन्स मध्ये 10वीला नक्की झालेलं असेल. त्याच्यानंतर v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as, त्याच्यानंतर s इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी. these are the equations of कायनेमॅटिक्स, बरोबर आहे. या ठिकाणी इक्वेशन जर तुम्ही व्यवस्थित बघितले तर तुमच्या असं लक्षात येईल याच्यामध्ये फोर्स ही टर्मच नाही. बघा जरा व्यवस्थित बघा. v म्हणजे वेलॉसिटी आहे, u म्हणजे वेलॉसिटीज आहे, a म्हणजे ऍक्सेलरेशन आहे, t म्हणजे टाइम आहे, s म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे. पण या ठिकाणी तिन्ही इक्वेशन मध्ये फोर्स ही टर्म नाही. म्हणजे इथं आपण फोर्सचा स्टडीज करत, आपण फक्त काय करतो बॉडी जी मोशन मध्ये आहे त्या मोशनची वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन, टाइम, डिस्प्लेसमेंट या गोष्टी आपण फक्त काय करतो फाइंड आउट करतो. येतं लक्षात. हा सगळा पार्ट कशामध्ये येतो तर कायनेमॅटिक मध्ये, तिथं बॉडी मोशन. पण डायनामिक्स मध्ये, डायनामिक्स मध्ये सुद्धा बॉडी मोशन मध्ये आहेच, पण इथं आपण मोशनचा स्टडी करत नाही तर फोर्सेसचा काय करतो स्टडी करतो. ज्या फोर्समुळे बॉडी मोशन मध्ये येणार आहे तर फोर्सचा आपल्याला काय करायचं स्टडी करायचं. येते लक्षात. मग बघा डायनामिक मध्ये काय द स्टडी of motion, the study of motion of body with considering forces on it, बरोबर आहे. डायनामिक्स मध्ये काय बॉडी मोशन मध्ये आहे, त्या मोशनचा स्टडी, ठीक आहे मोशनचा स्टडी करायचा आहे, पण त्याच्यामध्ये महत्वाचा पार्ट आहे की आपण फोर्सचा स्टडी त्याच्यामध्ये करतो विथ कन्सिडरिंग फोर्सेस मध्ये. त्यामुळे आपण इथं काय करणार तर त्या फोर्सेसचा काय करणार स्टडी करणार. मग असे कोणते फोर्सेस आहेत तर सेंट्रिपेटल फोर्स आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स आहे, स्युडो फोर्स आहे. या फोर्समुळे बॉडी मोशन मध्ये येते, तर या फोर्सेसचा आपण काय करतो तर स्टडी करतो, बरोबर. तर ही जी इक्वेशन ऑफ मोशन जे आहेत कायनेमॅटिक्स मध्ये ते आपण काय करत नाही, इथं आपण
वापरत नाही. इथं आपण फक्त फोर्सेसचा स्टडी करतो. सेंट्रिपेटल फोर्स असेल, बरोबर, सेंट्रिपेटल फोर्स असेल, सेंट्रिफ्युगल फोर्स असेल, अशा फोर्सेसचा आपण काय करतो डायनामिक्स मध्ये स्टडी करतो. येते लक्षात? डायनामिक्स हा वर्ड कुठून आला तुमच्या लक्षात येते का? या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत, तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. फिजिक्सची ब्रांच मेकॅनिक्स, त्याचे दोन ब्रांचेस स्टॅटिक आणि दुसरी गोष्ट आहे कायनेटिक. कायनेटिक म्हणजे मी सांगितले की मोशन मध्ये असणारे बॉडी. कायनेटिकच्या परत दोन ब्रांचेस कायनेमॅटिक आणि डायनामिक्स. या दोन्ही ठिकाणी बॉडी मोशन मध्ये असेल, ऑब्जेक्ट मोशन मध्ये असणार आहे. पण एका ठिकाणी आपण फोर्स कन्सिडर करत नाही आणि एका ठिकाणी आपण फोर्स कन्सिडर करतो. इथं जे कॅल्क्युलेशन येते हे सगळं कॅल्क्युलेशन कशाचं असणार आहे? वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट, टाइम याचं. आणि या ठिकाणी आपण फक्त फोर्सेसचा स्टडी करतो. येतं लक्षात? तर डायनामिक्स हा वर्ड कुठून आला तुमच्या लक्षात आला असेल. ठीक आहे, तर हे नोट डाऊन करा, मग आपण याच्या पुढचा पार्ट बघूया. ठीक आहे, नोट डाऊन केलं. आता पुढे बघूयात आपण. पुढचा पार्ट आपल्याला बघायचा आहे की रोटेशनल मोशन आणि सर्क्युलर मोशन या दोघांमध्ये काय फरक आहे. ठीक आहे, कारण की या चॅप्टरमध्ये दोन महत्त्वाचे पार्ट आपल्याला बघायचे. ते सर्क्युलर मोशनचा पार्ट आहे आणि दुसरा आहे रोटेशनल मोशन. बरोबर, इथं आलेलं पण आहे बघा शब्द रोटेशनल. तर सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन या दोघांमध्ये बेसिक डिफरन्स काय तो पहिल्यांदा आपण समजून घेऊया. बघा इकडे लिहितो मी सर्क्युलर मोशन. याचं काही एक्झाम्पल पण सांगेल मी तुम्हाला, त्याच्यावरून तुम्हाला सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन मधला फरक नक्की कळेल. आणि इकडे लिहितो मी रोटेशनल मोशन. ठीक आहे, आता बघा सर्क्युलर मोशन म्हणजे काय, त्याची डेफिनेशन काय किंवा त्याचा अर्थ काय. द मोशन ऑफ बॉडी अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज कॉल्ड एज अ सर्क्युलर मोशन. काय बघा, द मोशन ऑफ बॉडी अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड एज अ सर्क्युलर मोशन. इथं बघा लिहितो मी मोशन ऑफ बॉडी अलॉंग circumference of circle is called circular motion. म्हणजे नक्की काय, एखादा ऑब्जेक्ट किंवा एखादी वस्तू एखाद्या सेंटर भोवती, एखाद्या पॉइंट भोवती किंवा एखाद्या दुसऱ्या ऑब्जेक्टच्या भोवती जर सर्क्युलर पाथ मध्ये जर रिव्हॉल्व होत असेल तर त्याला आपण सर्क्युलर मोशन असं म्हणतो. येतं लक्षात? कोणताही ऑब्जेक्ट, लक्षात ठेवा, कोणताही ऑब्जेक्ट एखाद्या सेंटर भोवती एखाद्या दुसऱ्या ऑब्जेक्ट भोवती जर गोल फिरत असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे एक सेंटर आणि एक ऑब्जेक्ट याच्या भोवती, या सेंटर भोवती काय करतो, गोल फिरतो. बरोबर, तर हा जो ऑब्जेक्ट, जो गोल फिरणारा ऑब्जेक्ट आहे, याची जी मोशन आहे या मोशनला आपण सर्क्युलर मोशन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा, इथं काय आहे, सपोज इथं आहे सन, इथं आहे सन आणि इथं आहे आपली अर्थ. तर या ठिकाणी ही जी अर्थ आहे, ही अर्थ या सन भोवती काय होते, गोल फिरते. बरोबर, इलिप्स आहे ऍक्च्युअली, तो जो पाथ आहे तो इलिप्टिकल असतो, पण आपण कन्सिडर करण्यासाठी सर्क्युलर पाथ कन्सिडर करतोय किंवा सर्क्युलर पाथच आपण इथं कन्सिडर करत असतो. तर इथं जी अर्थ आहे, ही अर्थ सन भोवती म्हणजे त्या सूर्याभोवती काय करते, तर गोल फिरते. याचा अर्थ एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टच्या भोवती फिरतोय, त्यामुळे या ठिकाणी अर्थची जी मोशन आहे त्या मोशनला आपण सर्क्युलर मोशन म्हणू शकतो. मोशन ऑफ अर्थ इज अ सर्क्युलर मोशन. किंवा दुसरं एखादं एक्झाम्पल सांगायचं असेल तर एक सपोज सर्क्युलर ट्रॅक आहे, ठीक आहे, सर्क्युलर काय आहे, ट्रॅक आहे, एक रस्ता आहे. बरोबर, आणि त्या ट्रॅकचा हा सेंटर आहे सपोज. ठीक आहे, आणि एक सायकलिस्ट आहे, एक सायकल चालवणारा मुलगा आहे असं समजा, आणि तो काय करतोय, या ट्रॅक वरती काय करतोय, सायकल चालवतोय. या ठिकाणी त्या सायकलिस्टची जी मोशन आहे, ती मोशन कसली मोशन आहे, तर ती सर्क्युलर मोशन. बरोबर, सर्क्युलर मोशन मध्ये लक्षात ठेवा, खूप सोपी डेफिनेशन आहे, मोशन ऑफ बॉडी. बॉडी म्हणजे काही असू शकतं, या ठिकाणी बॉडी म्हणजे अर्थ आहे, या ठिकाणी बॉडी म्हणजे मी सायकलिस्ट याला म्हणलेलं आहे. बरोबर, तर ती जी बॉडी आहे ती बॉडी सर्कम्फरन्स ऑफ सर्कल वरती काय होत असते, तर रिव्हॉल्व होत असते. बरोबर, हे काय, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. या सर्कम्फरन्स भोवती किंवा या सर्कम्फरन्सच्या अलॉंग ही अर्थ काय होते, रिव्हॉल्व होते. या ठिकाणी हा सायकलिस्ट या सर्कम्फरन्सच्या अलॉंग काय होतं,
रिव्हॉल्व होते. त्यामुळे यांची जी मोशन आहे ती मोशन काय आहे तर सर्क्युलर मोशन. बरोबर आहे. किंवा तुम्ही अजून एखादं एक्झाम्पल सांगू शकता. तुमच्या हातामध्ये रिस्ट वॉच असेल, सपोज घड्याळ असेल, किंवा घरामधलं जे वॉल क्लॉक असेल त्याचं जे त्याच्यामध्ये जे काटे आहेत, बरोबर, ते जे काटे आहेत त्याचा जो एंड पॉइंट आहे तो पॉइंट सुद्धा बघा सेंटर भोवती काय होत असतो, रिव्हॉल्व होत असतो. ती सुद्धा सर्क्युलर मोशन आहे. काय सांगतोय, घड्याळाचा जो काटा आहे त्या काट्याचा एंड म्हणायचा, एंड पॉइंट, टीप ऑफ द आवर हँड किंवा टीप ऑफ द मिनिट हँड, तो पॉइंट जो आहे तो पॉइंटला काय होत असतो, सेंटर भोवती रिव्हॉल्व होत असतो. फॉर एक्झाम्पल हे सपोज क्लॉक असेल तर या ठिकाणी हा जो पॉइंट आहे आणि सेंटर भोवती काय होतोय, रिव्हॉल्व होतो. ती सुद्धा सर्क्युलर मोशन आहे. द मोशन ऑफ टीप ऑफ मिनिट हँड इज अ सर्क्युलर मोशन. याचं लक्षात, बरोबर. तर ही झालं सर्क्युलर मोशन बद्दल. सर्क्युलर मोशनची डेफिनेशन मी सांगितली तुम्हाला. आता रोटेशनल मोशन म्हणजे नक्की काय, की सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन आपल्याला लक्षात येत नाही किंवा व्यवस्थित त्याचं मिनिंग लक्षात येत नाही. आता बघा इथं परत एक मी काय करतो, अर्थ दाखवतो. ही सपोज अर्थच आहे, दिस इज अर्थ अँड दिस इज द ऍक्सिस ऑफ दॅट अर्थ. त्या अर्थचा काय आहे तर ऍक्सिस, आणि आपल्याला माहिती आहे की अर्थ स्वतः भोवती सुद्धा काय होत असते, रिव्हॉल्व होत असते. मग या ठिकाणी ही जी अर्थ आहे, ही अर्थ या ऍक्सिस भोवती काय होत असते, स्वतःच्या ऍक्सिस भोवती काय होत असते, रिव्हॉल्व होत असते. मग ही जी मोशन आहे अर्थची, या मोशनला आपण रोटेशनल मोशन असं म्हणतो. एखादा ऑब्जेक्ट ज्या वेळेला स्वतःच्या ऍक्सिस भोवती रिव्हॉल्व होतो त्यावेळेला त्या मोशनला आपण रोटेशनल मोशन असं म्हणतो. इथे लिहितो मी, द मोशन ऑफ बॉडी along its own axis, याला आपण काय म्हणतो, रोटेशनल मोशन असं. येते लक्षात, अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड इट्स ओन ऍक्सिस. हे त्याचं एक्झाम्पल, बरोबर. अर्थ revolves about its own axis. आणि कशाचं एक्झाम्पल आहे तर रोटेशनल मोशनचं. अजून एखादं एक्झाम्पल, सपोज एक फॅन आहे, ठीक आहे. सपोज दिस इज अ फॅन, ठीक आहे. आता या फॅन ची जी मोशन आहे, ही मोशन सुद्धा फॅनचं जे ब्लेड आहे, ब्लेड हे काय तर फॅनचे ब्लेड्स आहेत. आता या ठिकाणी काय असणार आहे, त्या फॅनचा काय असणार आहे, सेंटर असणार आहे, बरोबर. ऍक्सिस असा असेल, या ठिकाणी ऍक्सिस असा आहे, तर त्या ऍक्सिस भोवती हे ब्लेड काय होतात, रोटेट होतात. मग ब्लेडची जी मोशन आहे, ती ब्लेडची मोशन कसली मोशन आहे तर रोटेशनल मोशन. येतं लक्षात, समजतंय का. बघा फॅन आहे, इथं फॅनचा काय असणार आहे, असा ऍक्सिस असणार आहे, बरोबर. त्या ऍक्सिस भोवती ही तिन्ही सुद्धा ब्लेड काय होत आहेत, रोटेट होत आहेत. तर या ठिकाणी रोटेशन ऑफ ब्लेड्स ऑफ अ फॅन इज अ रोटेशनल मोशन, बरोबर. इथं जी ब्लेडची जी मोशन आहे ती ब्लेडची मोशन कसली मोशन आहे तर रोटेशनल मोशन, बरोबर. पण या फॅन वरती मी सपोज इथं एक पॉइंट मार्क केला, काय केलं बघा, व्यवस्थित समजून घ्या. या एका ब्लेड वरती मी एक पॉइंट मार्क केला, तर हा पॉइंट जो आहे, हा पॉइंट आता या सेंटर भोवती फिरतोय, रिव्हॉल्व होतो. मग या ठिकाणी या पॉइंटची जी मोशन आहे ती मोशन सर्क्युलर मोशन असणार. बघा ब्लेडची मोशन कसली मोशन आहे, रोटेशनल मोशन. पण एक पॉइंट जर आपण घेतला तर तो पॉइंट काय होतं, एका पॉइंट भोवती, एका सेंटर भोवती काय होतं, रोटेट होतं. मग या ठिकाणी या पॉइंटची जी मोशन असेल ती मोशन कसली मोशन असणार तर सर्क्युलर मोशन असणार. हा बेसिक डिफरन्स आहे सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन, ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही रोटेशनल मोशनचे सुद्धा एक्झाम्पल इथे दाखवू शकता. द रोटेशन ऑफ ब्लेड about your rotation of blades of fan, बरोबर. दिस इज नथिंग बट एक्झाम्पल ऑफ रोटेशनल मोशन, बरोबर. तर हे दोन्ही पॉईंट नोट डाऊन करा. मग आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन हा पॉईंट बघूया की सर्क्युलर मोशनचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत आणि महत्त्वाचा क्वेश्चन आहे, ठीक आहे. ओके, नोट डाऊन केली काही गोष्ट. बघा आता पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे की महत्त्वाचा क्वेश्चन आहे. तो क्वेश्चन आपल्याला इथं बघायचा आहे की थेरोटिकल क्वेश्चन आहे पण टेक्निकल आहे. टेक्निकल आहे म्हणजे कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे.
तर या चॅप्टरमध्ये लक्षात ठेवा सुरुवातीचा जो पार्ट आहे तो आपल्याला शिकायचा सर्क्युलर मोशनच्या रिलेटेड. त्यामुळे इथं पहिला क्वेश्चन आहे की व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स. क्वेश्चन इथं लिहा तुम्ही, व्हॉट आर द characteristics of circular motion. ठीक आहे, बघा आता सर्क्युलर मोशनची डेफिनेशन तर तुमच्या लक्षात आलेली असेल. द मोशन ऑफ बॉडी अराउंड द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज कॉल्ड एज द सर्क्युलर मोशन. ठीक आहे, आता त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला पाहिजे की सर्क्युलर मोशनच्या कॅरेक्टरिस्टिक्स नक्की काय. तर दोन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत सर्क्युलर मोशनच्या. तर पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे सर्क्युलर मोशन is a accelerated motion. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे काय की सर्क्युलर मोशन ऍक्सेलरेटेड मोशन आहे. म्हणजे नक्की काय बघा, एक सपोज असा सर्क्युलर पाथ आहे आणि या पाथ वरती सपोज काय तर एक पार्टिकल आहे किंवा एक ऑब्जेक्ट आहे. तो ऑब्जेक्ट काय होतोय सर्क्युलर मोशन करतोय असं आपण कन्सिडर करूया. बरोबर, दिस इज द सेंटर ऑफ सर्कल अँड देयर इज अ वन पार्टिकल. एक ऑब्जेक्ट आहे, पार्टिकल आहे, काही कन्सिडर करा आणि तो पार्टिकल या सर्क्युलर ट्रॅक वरती सर्क्युलर पाथ वरती काय होतोय मोशन करतोय, सर्क्युलर मोशन करतोय. ठीक आहे, तर या ठिकाणी या पार्टिकलला ऍक्सलरेशन आहे असं या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये सांगितलं की सर्क्युलर मोशन जी असते ती सर्क्युलर मोशन नेहमी ऍक्सलरेटेड मोशन असते. म्हणजे ज्यावेळेस कोणताही ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन करत असतो त्यावेळेला प्रत्येक वेळेला प्रत्येक एक्झाम्पल मध्ये लक्षात ठेवायचं की तो जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट ऍक्सलरेट होत असतो, त्या ऑब्जेक्टला ऍक्सलरेशन असतं. आता हे कसं प्रूव्ह करायचं, हे कसं लक्षात ठेवायचं किंवा कसा कन्सेप्ट लक्षात ठेवायचं जरा बघा. ऍक्सलरेशन म्हणजे काय, आपण 11th स्टँडर्ड मध्ये शिकलो की ऍक्सलरेशन म्हणजे काय की ज्या वेळेला एखादी बॉडी मोशन मध्ये आहे आणि सपोज त्याची व्हेलॉसिटी कंटिन्युअसली वाढत चालली किंवा व्हेलॉसिटी कमी होत चालली, म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी जर असेल तर ऍक्सलरेशन असतं असं आपण म्हणतो. बरोबर, ऍक्सलरेशन बॉडीला कधी असतं when there is a change in velocity. बरोबर, ज्या वेळेस बॉडीची व्हेलॉसिटी चेंज होत असते त्यावेळेस बॉडीला ऍक्सलरेशन असतं असं आपण म्हणतो. बरोबर, मग व्हेलॉसिटी वाढत जाईल किंवा व्हेलॉसिटी कमी होत जाईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज इथं लिनियर मोशन दाखवतोय मी, सर्क्युलर मोशन नाही. पहिल्यांदा आपण लिनियर मोशन मध्ये ऍक्सलरेशन काय असतं ते समजून घेऊयात आणि मग या एक्झाम्पल कडे. सपोज ए या ठिकाणाहून बी या ठिकाणी एक ऑब्जेक्ट ट्रॅव्हल झाला. एक ऑब्जेक्ट ए या ठिकाणाहून बी या ठिकाणी स्ट्रेट लाईन पाथ मध्ये सपोज काय झालं ट्रॅव्हल झाला. बरोबर, आणि या ठिकाणी सपोज त्याची जी स्पीड आहे किंवा त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती स्पीड किंवा ती जी व्हेलॉसिटी ती वाढत चालली असं आपण इमॅजिन करूया. ए या ठिकाणाहून बी या ठिकाणी जात असताना त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी किंवा स्पीड जी आहे ते वाढत चालली. आता स्पीड वाढतंय याचा अर्थ काय की बॉडीला ऍक्सलरेशन असणार. या ठिकाणी ऍक्सलरेशन आहे बॉडीला, या ठिकाणी बॉडीला ऍक्सलरेशन आहे असं आपण म्हणणार, कारण की इथं स्पीड इन्क्रीज होत आहे. जर मी इथं स्पीड डिक्रीज केलं असतं तरी सुद्धा आपण म्हणलं असतं की या ठिकाणी बॉडीला ऍक्सलरेशन आहे. बरोबर, पण सपोज जर स्पीड कॉन्स्टंट असेल तर आपण त्या केसमध्ये काय म्हणतो की बॉडीला ऍक्सलरेशन नाहीये की कारण की व्हेलॉसिटी देयर इज नो चेंज इन व्हेलॉसिटी असं आपण म्हणतो. बरोबर आहे, बरोबर आहे, येते का लक्षात मी काय सांगतोय. या ठिकाणी स्पीड वाढतंय किंवा स्पीड कमी होतंय या दोन्ही केसमध्ये बॉडीला ऍक्सलरेशन आहे. म्हणजे ज्यावेळेला स्पीड कॉन्स्टंट असतं त्यावेळेला ऍक्सलरेशन जे आहे ते ऍक्सलरेशन बॉडीला नसतं असं आपण म्हणतो. हे लिनियर मोशनचं एक्झाम. आता जरा व्यवस्थित बघा, या ठिकाणी हा जो ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट रिव्हॉल्व होतोय, सर्क्युलर मोशन करतोय आणि त्याचं जे स्पीड आहे ते स्पीड कॉन्स्टंट आहे असं आपण मानूया. काय, याचं स्पीड कॉन्स्टंट आहे आणि त्या कॉन्स्टंट स्पीडने तो काय करतोय सर्क्युलर मोशन करतो. मग जर कॉन्स्टंट स्पीडने जर तो सर्क्युलर मोशन करत असेल तर या ठिकाणी या बॉडीला ऍक्सलरेशन असेल का, तर इथं बरेच जण म्हणतील की नसणार, बॉडीला ऍक्सलरेशन नसणार, कारण की त्यांनी या एक्झाम्पलचा इथं काय केलेलं असेल या एक्झाम्पलशी रिलेट केलेलं असेल की स्पीड ज्या वेळेला कॉन्स्टंट असतं त्यावेळेला ऍक्सलरेशन बॉडीला नसतं.
स्पीड चेंज होणं गरजेचं आहे. स्पीड चेंज झालं तरच ऍक्सेलरेशन असतं. पण नाही, लक्षात ठेवा या ठिकाणी हा ऑब्जेक्ट रिव्हॉल्व होत असताना जरी स्पीड कॉन्स्टंट असेल तरी सुद्धा या ठिकाणी ही बॉडी ऍक्सेलरेट होत असते. या ठिकाणी बॉडीला ऍक्सेलरेशन आहे. या ठिकाणी बॉडीला ऍक्सेलरेशन कसं काय असेल? बरं, या एक्झाम्पल मध्ये बघा काय सांगितलं. या एक्झाम्पल मध्ये स्पीड चेंज होत आहे. मला या ठिकाणी सांगा, या ठिकाणी जे डायरेक्शन आहे, बरोबर, कसली डायरेक्शन? वेलॉसिटीची जी डायरेक्शन, ती डायरेक्शन चेंज होते का? नाही. तर डायरेक्शन काय आहे? तर या एक्झाम्पल मध्ये डायरेक्शन कॉन्स्टंट. वेलॉसिटीची डायरेक्शन, बरोबर, फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये ऑब्जेक्ट चाललाय, याचा अर्थ वेलॉसिटी फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये असेल. डायरेक्शन कोणती असेल? फॉरवर्ड असेल. कॉन्स्टंट आहे, डायरेक्शन कशी कॉन्स्टंट आहे. बघा, बॉडीला ऍक्सेलरेशन कधी असतं की ज्या वेळेला वेलॉसिटी चेंज होत असेल तर. बघा काय सांगतोय, बॉडीला ऍक्सेलरेशन कधी असतं? ज्या वेळेला वेलॉसिटी चेंज होत असते त्यावेळेला. आणि वेलॉसिटी ही दोन गोष्टींवरती डिपेंड असते. एक म्हणजे स्पीड आणि दुसरी गोष्ट म्हणजे डायरेक्शन. वेलॉसिटी म्हणजे काय असतं? वेलॉसिटी म्हणजे स्पीड विथ डायरेक्शन असतं. वेलॉसिटी म्हणजे काय असतं? वेलॉसिटी म्हणजे स्पीड विथ डायरेक्शन, बरोबर आहे. मग स्पीड किंवा डायरेक्शन यापैकी कोणतीही एक गोष्ट जर चेंज होत असेल तर वेलॉसिटी चेंज होत असते. या एक्झाम्पल मध्ये स्पीड जे आहे ते स्पीड चेंज होते, कंटिन्युअसली वाढत 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 चालू, म्हणून या ठिकाणी वेलॉसिटी काय होते? चेंज होते. आणि म्हणून या ठिकाणी बॉडीला ऍक्सेलरेशन आहे असं आपण म्हणतो. या एक्झाम्पल मध्ये डायरेक्शन जे आहे, वेलॉसिटीची डायरेक्शन ही कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे. स्पीड चेंज होते. लक्षात ठेवा, वेलॉसिटी कधी असते? ज्या वेळेला स्पीड किंवा डायरेक्शन दोघांपैकी कोणतीही एक गोष्ट जर चेंज होत असेल तर वेलॉसिटी चेंज होते. वेलॉसिटी चेंज झाली की बॉडीला ऍक्सेलरेशन असणार. या ठिकाणी काय होते? या ठिकाणी स्पीड चेंज होते, स्पीड वाढत चालली. स्पीड चेंज होते म्हणून वेलॉसिटी चेंज होते, वेलॉसिटी चेंज होते म्हणून या ठिकाणी ऍक्सेलरेशन. आता या एक्झाम्पल मध्ये बघा, या ठिकाणी मी काय सांगितलं की स्पीड काय आहे? तर कॉन्स्टंट आहे. स्पीड कॉन्स्टंट आहे, पण डायरेक्शन काय होते? लक्षात ठेवा, सर्क्युलर मोशन होत असताना कोणताही ऑब्जेक्ट, त्या ऑब्जेक्टची डायरेक्शन प्रत्येक इन्स्टंटला चेंज होत असते. या ठिकाणी याची डायरेक्शन इकडे असेल. वेलॉसिटीची डायरेक्शन म्हणतो मी, ऑब्जेक्टची डायरेक्शन नाही. डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी कंटिन्युअसली चेंज होते. या ठिकाणी डायरेक्शन इकडे असेल, या ठिकाणी डायरेक्शन इकडे असेल, या ठिकाणी डायरेक्शन इकडे असेल. वेलॉसिटीची डायरेक्शन प्रत्येक वेळेला चेंज होते आहे. डायरेक्शन चेंज होते. बघा, या ठिकाणी स्पीड कॉन्स्टंट आहे, स्पीड कॉन्स्टंट आहे, पण डायरेक्शन काय होते? वेलॉसिटी डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज होते म्हणून वेलॉसिटी चेंज होते. वेलॉसिटी चेंज होत असेल तर ऍक्सेलरेशन असणार. म्हणून सर्क्युलर मोशन मध्ये जरी स्पीड कॉन्स्टंट असेल तरी सुद्धा लक्षात ठेवा बॉडी ऍक्सेलरेट होत असते. आणि म्हणून सर्क्युलर मोशनला ऍक्सेलरेटेड मोशन असं सुद्धा म्हटलं जातं. येते का लक्षात? बघा, दोन्ही एक्झाम्पल व्यवस्थित दोघांमधला अर्थ समजून घ्या. या ठिकाणी स्पीड कंटिन्युअसली इन्क्रीज होते, बरोबर, स्पीड वाढते म्हणून इथं वेलॉसिटी चेंज होते. वेलॉसिटी चेंज होते म्हणून या ठिकाणी बॉडीला ऍक्सेलरेशन आहे, बरोबर. आणि इथं डायरेक्शन कशी? डायरेक्शन कॉन्स्टंट आहे का? फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये चालला ऑब्जेक्ट, बरोबर आहे. वेलॉसिटीची डायरेक्शन सुद्धा कुठं असणार आहे? फॉरवर्ड असणार आहे, बरोबर. मग या ठिकाणी लक्षात ठेवा वेलॉसिटी चेंज का होते? कारण की इथं स्पीड चेंज होते म्हणून इथं ऍक्सेलरेशन आहे. पण या एक्झाम्पल मध्ये मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलं की स्पीड कॉन्स्टंट आहे म्हणून. स्पीड कॉन्स्टंट असलं म्हणून लगेचच त्या बॉडीचं ऍक्सेलरेशन झिरो असेल किंवा त्या बॉडीला ऍक्सेलरेशन नसणार आहे असं म्हणून चालत नाही. येते लक्षात? या ठिकाणी स्पीड जरी कॉन्स्टंट असलं तरी सर्क्युलर मोशन मध्ये डायरेक्शन जे आहे ते प्रत्येक इन्स्टंटला म्हणजे प्रत्येक पॉइंटला सर्क्युलर मोशन मध्ये लक्षात ठेवा कायम एखादा ऑब्जेक्ट ज्या वेळेला सर्क्युलर मोशन मध्ये असतो त्यावेळेला प्रत्येक वेळेला प्रत्येक पॉइंटला त्या ऑब्जेक्टची डायरेक्शन जी आहे वेलॉसिटीची डायरेक्शन कंटिन्युअसली काय होत असते? चेंज होत असते, बरोबर. कंटिन्युअसली हा ऑब्जेक्ट जो आहे रिव्हॉल्व होत असणार, त्याची वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होत असते. मग डायरेक्शन चेंज होत असल्यामुळे वेलॉसिटी चेंज होते आणि वेलॉसिटी चेंज होत असल्यामुळे या बॉडीला ऍक्सेलरेशन आहे असं आपण. मग ही पहिली कॅरेक्टरिस्टिक तुमच्या लक्षात आली का?
की सर्क्युलर मोशन ऍक्सलरेटेड मोशन का आहे. आता इथं लिहिताना आपण असं लिहूयात बघा. तुम्ही एक महत्वाची गोष्ट लिहू शकता, वरती नोट डाऊन करू शकता. ठीक आहे. बघा इथे लिहितो मी, इन सर्क्युलर मोशन, इन सर्क्युलर motion the velocity of object changes at every instant. instant चा अर्थ प्रत्येक पॉइंटला, सर्क्युलर मोशन मध्ये त्या सर्क्युलर पाथ वरती प्रत्येक पॉइंटला त्याची जी वेलॉसिटीची डायरेक्शन जी आहे ती चेंज होते. इन्स्टंट म्हणजे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक पॉइंट. ठीक आहे. चेंजेस ऍट एव्हरी इन्स्टंट. सो सर्क्युलर मोशन, इज ए ऍक्सलरेटेड मोशन. ही पहिली कॅरेक्टरिस्टिक लक्षात आली का. त्याच्यासाठी हे कळणं खूप गरजेचं आहे की बॉडीला ऍक्सलरेशन कधी असते. नुसतं स्पीड चेंज होते म्हणजे कमी किंवा जास्त होते म्हणजे बॉडीला ऍक्सलरेशन आहे असं नसतं. तर दुसरी महत्वाची गोष्ट सुद्धा आहे की डायरेक्शन. जर डायरेक्शन चेंज झाली, कुणाची डायरेक्शन, वेलॉसिटीची डायरेक्शन जर चेंज होत असेल तर त्या ठिकाणी लक्षात ठेवा की बॉडीला ऍक्सलरेशन असतं. ठीक आहे. अच्छा, आता दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स आहे की पिरियडिक मोशन. सर्क्युलर मोशन इज ए पिरियडिक मोशन. इथे लिहितो मी, सर्क्युलर मोशन इज ए पिरियडिक मोशन. ही दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स आहे. सर्क्युलर मोशन एक पिरियडिक मोशन. पिरियडिक म्हणजे काय बघा इथं एक्झाम्पल, हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन करतोय. ठीक आहे. आणि याची जी मोशन आहे ही मोशन एक पिरियडिक मोशन असते. पिरियडिकचा अर्थ काय की एका ठराविक वेळेनंतर जर मोशन रिपीट होत असेल तर त्याला आपण पिरियडिक मोशन असतं. पिरियड म्हणजे काय, टाइम. पिरियड म्हणजे काय, टाइम. बरोबर. ज्यावेळेस मोशन एका ठराविक टाइम नंतर रिपीट होत असेल तर त्याला पिरियडिक मोशन असं म्हणतो. मग या ठिकाणी बघा, या ठिकाणी हा ऑब्जेक्ट जो आहे तो काय करतोय, कंटिन्युअसली रिव्हॉल्व होतोय. बरोबर. आणि याचं स्पीड मगाशी मी म्हणलं की सपोज कॉन्स्टंट आहे. तर या ठिकाणी ऑब्जेक्ट काय होणार आहे, एका ठराविक वेळेनंतर त्याची मोशन काय करणार आहे, रिपीट करणार. फॉर एक्झाम्पल सपोज एक रिव्हॉल्युशन होण्यासाठी सपोज 1 सेकंद लागला. बरोबर. तर स्पीड कॉन्स्टंट आहे याचा अर्थ काय, तर दुसऱ्या सेकंदानंतर सुद्धा तो इथंच येईल, तिसऱ्या सेकंदानंतर परत इथंच येईल, चौथ्या सेकंदानंतर परत तो इथंच येणार. म्हणजे त्याची जी मोशन आहे ही मोशन कसली आहे, ही मोशन पिरियडिक मोशन आहे. बरोबर. ही दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स अगदी सोपी आहे. येतं लक्षात, सर्क्युलर मोशन इज अ पिरियडिक मोशन. ठीक आहे. तर या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन हा पॉईंट इथं आपण एक्सप्लेन केला, किंवा इथं तुम्ही या दोन्ही गोष्टी नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे. आणि याचा बेसिस स्टडी करा. ठीक आहे. नोट डाऊन केलं का. ठीक आहे. तर आजचं लेक्चर आपण इथेच थांबवत आहोत. पहिलं लेक्चर असल्यामुळे थोडंसं शॉर्ट लेक्चर केलेलं आहे. ठीक आहे. पण आज जेवढे काही कन्सेप्ट आपण शिकलो की सर्क्युलर मोशन काय आहे, रोटेशनल मोशन काय आहे, दोघांचे डेफिनेशन्स काय आहे, सर्क्युलर मोशनला ऍक्सिलरेटेड मोशन का म्हणतो, बरोबर, या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित वाचून स्वतःच्या नोटबुकमध्ये लिहायच्यात, लिहून माझ्या व्हॉट्सअपवरती मला होमवर्क म्हणून पाठवायच्या. ठीक आहे. स्टडी करत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट.